भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली। यावेळी धस यांना पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला गेला। त्यावर सुरेश धस यांनी मोठा खुलासा केला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी साधारणतः 30 दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंसोबत भेट झाली होती आणि भेट केवळ 20 मिनिटांची होती। आपण तिथून लगेचच निघून गेलो, पण चंद्रशेखर बावनकुळेंनी 4 तास बैठक झाल्याची चुकीची माहिती दिली। ते तसं का बोलले याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा, असं सुरेश धसांनी स्पष्ट केलं। आपली बदनामी करणारी मंडळी नेमकी कोण आहेत याची कल्पना आपल्याला आलेली असून आपण लवकरच त्यांचा पर्दाफाश करू, असंही धस म्हणतात। 20 ते 30 मिनिटे आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो आणि तुम्ही मंत्रालयातले सगळे राज्याचे पत्रकार आहात। मला असं वाटतं संध्याकाळी 9:30 वाजता म्हणजे गुप्त भेट होऊ शकत नाही। रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत मंत्र्याच्या चेंबरला लोक असतात। 9:30 वाजता मी भेटलो। माननीय प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा मला वाटतं त्याच्या बाबतीत खुलासा दिला आहे की सुरेश धस त्या ठिकाणी म्हणले हे मिटणार नाही। मी मिटणार नाही म्हणलं आणि माझा मी चालता झालो। त्याच्यामुळं फक्त त्यांच्या तोंडून बोलता बोलता 4.5 तास हा शब्द कसा आला हे मी सांगू शकत नाही। या बाबतीत त्यांना आपण विचारावं। माझ्याकडं संशयानं बघण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये। पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षांनी मला बोलवलं म्हणून मी गेलो आणि भेटून त्या ठिकाणी 30 मिनिटाच्या आत बाहेर पडलो। दुसरी गोष्ट अशी आहे की दुसऱ्यांदा एक भरणे मामा आणि माझे निकटवर्ती ते म्हणाले रात्रीच्याला त्यांना आचक्या उचक्या लागल्या होत्या म्हणून रात्री दवाखान्यात नेलं होतं। तुम्ही भेटून यायला पाहिजे। राजकारणामध्ये जरी तुमची कठोरता असली तरी एवढ्या बाबतीत जायला पाहिजे म्हणून मी ते गेलतो। ते बी शासकीय निवासस्थानी गेलतो आणि मी डिनाय नाही केलं। बाकी कोणी डिनाय केलं असतं किंवा नाही म्हणलं असतं। पण एक आहे की 4.5 तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला, हे मात्र खरं। बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कोणाकोणाचं षडयंत्र आहे हे याचं टायमिंग जुळून आणणं। कारण बावनकुळे साहेबांच्याकडे आमची बैठक झाल्याला 30 दिवस होऊन गेले ना, आणि हे काल परवा दवाखान्यासाठी भेटलो हे दिवस कोणता आत्ताच आहे। परंतु त्या बीड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याची तक्रार ही 100% मी मुख्यमंत्र्यांकडे करणार। दरम्यान सुरेश धस यांच्या स्पष्टीकरणानंतर संजय राऊतांनी जोरदार टीका केली आणि धस यांच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही असंही म्हटलंय। संजय राऊतांनी ट्विट केलंय, सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांच्यावर आता कुणीही विश्वास ठेवणार नाही। धस हे भाजपच्या परंपरेला जागले। वापरा आणि फेका, वापरा आणि सौदा करा। बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झालं असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती सध्या गाजत असताना दुसरीकडे संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावरती आक्षेपार्ह मजकूर वाचायला मिळतोय। या मजकुरामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलेली असताना अभिनेता कमाल आर खान हा देखील मजकूर त्यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शेअर केला होता आणि हा मजकूर खरा असल्याचं म्हटलं। त्याची पोस्ट व्हायरल झालेली असून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा हा मजकूर हटवण्यात यावा अशी मागणी शिवप्रेमी करतात। विकिपीडियावरच्या मजकुराची गंभीर दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे आणि सायबर विभागाच्या आयजींना विकिपीडियाशी बोलून तो मजकूर तातडीनं हटवावा अशा सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सायबर विभागानं विकिपीडियाला एक पत्र पाठवलंय आणि हा वादग्रस्त मजकूर हटवण्याच्या सूचनाही केल्यात। ज्या प्रकारे विकिपीडियावर छत्रपती संभाजी राजेंच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे, या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत आयजी सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं। जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी। आज जो 300-350 वर्ष होत आली संभाजी महाराजांना इथल्या एका समाज व्यवस्थेने कायम बदनाम केलं, कायम।
सर्वात शूर राजा, सर्वात हुशार राजा, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला राजा, पुस्तकं लिहिणारा राजा, अतिशय चाणाक्ष बुद्धीचा राजा, त्याला औरंगजेब कधीही हरवू शकला नसता. या सनातनी मनुवाद्यांनी कायम कान रचलं आणि अखेरीस संभाजी महाराज हे संगमेश्वरला हाती सापडले आणि त्यांचा अंत झाला.